हॅलो स्टुडंट्स. तर आज आपल्याला मॅथमॅटिक्स पाहायचे आहे. मायसेल्फ बिरादार अनिल. तर मॅथमॅटिक्स पाहायचा आपला फर्स्ट. तर तुम्हाला आता मॅथमॅटिक्स हा जो सब्जेक्ट आहे हा सब्जेक्ट काही तुम्हाला नवीन नाही. ओके. तर तुम्ही 1st to 10th स्टँडर्डमध्ये मॅथमॅटिक्स पाहिलेलं आहे. म्हणजे 10th 8, 9, 10मध्ये जास्त डीपमध्ये तुम्ही पाहिलेलं आहे मॅथमॅटिक्स. आणि मॅथमॅटिक्सची तुम्ही स्टडी पण केलेली आहे. तर आपल्याला आता जे JEEसाठी जे मॅथमॅटिक्स लागणार आहे तर मॅथमॅटिक्समध्ये सब ब्रँचेस आहेत. त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री पाहणार आहोत. ओके. ट्रिग्नॉमेट्री आहे, त्याच्यानंतर अल्जेब्रा ऑफ मॅथमॅटिक्स आहे, नेक्स्ट वेक्टर आहे, नेक्स्ट कॅल्क्युलस आहे, जॉमेट्रीचा पण पार्ट आहे, जॉमेट्री ऑफ मॅथमॅटिक्स. तर फर्स्ट जो पार्ट आहे तो आहे ट्रिग्नॉमेट्री. तो आपण ट्रिग्नॉमेट्री हा जो पार्ट आहे तो इथं आपल्याला शिकायचा आहे. ओके. तर ट्रिग्नॉमेट्री सगळ्यांना माहिती आहे. ट्रिग्नॉमेट्री मीन्स द स्टडी ऑफ ट्रायंगल्स. तिथं ट्राय मीन्स काय? 3. ट्राय मीन्स 3. गॉन मीन्स काय? ट्रायगॉन मीन्स काय? ट्रायंगल्स. आणि मेट्री मीन्स मेजरमेंट. म्हणजे आपल्याला काय करायचे आहे? गॉन मीन्स अँगल्स. तर आपल्याला जे ट्रायंगलची स्टडी करायची आहे. काय करायचं आपल्याला? ट्रायंगलची स्टडी करायचं आहे. तर ट्रायंगल तुम्हाला एक जस्ट ते डीपमध्ये नंतर पाहायचं आपल्याला. जस्ट तुम्हाला मी ट्रायंगल हा असणार आहे, ABC हा ट्रायंगल आहे. तर स्टडी ऑफ ट्रायंगल्स. तर ट्रायंगलची स्टडी करायचं आहे. म्हणजे काय करायचं नेमकं? ट्रायंगल्सला काय 3 साईड्स असतात, 3 अँगल्स असतात. ओके. हे 3 अँगल्स, अँगल A, अँगल B, अँगल C आणि काय असणार आहेत? 3 साईड्स असणार आहेत. तर फर्स्ट जो आहे अँगल, 3 अँगल्स आणि 3 साईड्स. तर ह्याची काय करायची आपल्याला? स्टडी करायची आहे. म्हणजेच काय? ट्रिग्नॉमेट्री. ओके. तर ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जो फर्स्ट कन्सेप्ट आहे तो आहे अँगल अँड इट्स मेजरमेंट. आता अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर आता तुम्ही फिजिक्समध्ये पाहिलात. फिजिक्समध्ये काय पाहिलात? जर एखादी क्वांटिटी असेल, फिजिकल क्वांटिटी, तर फिजिकल क्वांटिटीचं काय असते? युनिट असते. बरोबर आहे. म्हणजे जर एक्झाम्पलमध्ये तुम्ही आता लेंथ मेजर करायचं तुम्हाला, तर कशामध्ये मेजर करतात तुम्ही? सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटरमध्ये डिस्टन्स तुम्ही मेजर करतात. तुम्हाला वेट मेजर करायचं असेल तर तुम्ही कशामध्ये मेजर करणार आहात? वेट KG मध्ये, म्हणजे किलोमध्ये मेजर करणार आहात वेट वगैरे. ओके. तर टाईम वगैरे जर तुम्हाला मेजर करायचं असेल तर टाईम कशामध्ये मेजर करतो आपण? तर सेकंदमध्ये टाईम मेजर करतो, सेकंद. ओके. तसंच आपल्याला अँगल अँड इट्स मेजरमेंट, अँगल अँड इट्स मेजरमेंट. तर फर्स्ट काय पाहायचं? आपल्याला अँगल पाहायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याचं मेजरमेंट पाहायचं आहे. ओके. अँगल, त्याच्यानंतर काय पाहायचं? आपला मेजरमेंट पाहायचं आहे. तर अँगल तुम्ही पाहिलात. अँगल सिम्पली अँगल मीन्स काय? जर समजा एक फिक्स्ड पॉईंट आहे, तर फिक्स्ड पॉईंटपासून 2 रेज मी असे ड्रॉ केले, 2 रेज काढले समजा, तर फॉर्म अँड अँगल. ओके. अँगल मीन्स काय? एक फिक्स्ड पॉईंट आहे, तिथून काय केलं आपण? 2 रे काढले, 2 रे. तर हा काय तयार झाला मग? फॉर्म अँड अँगल. तर आपल्याला पाहायचं काय? डायरेक्टेड अँगल पाहायचं आहे. आपल्याला काय पाहायचं आहे? डायरेक्टेड अँगल. तर डायरेक्टेड अँगल काय पाहतो आपण? डायरेक्टेड अँगलमध्ये डायरेक्टेड अँगल तर काय असणार आहे पहा. तर फर्स्ट आपण कन्सिडर केलं हे 2 रेज, रे OA आणि रे OB हे कन्सिडर केलं. ओके. तर रे OA आणि रे OB हे कुठून स्टार्ट झालेत? अ कॉमन पॉईंट O.
अ कॉमन पॉईंट ओ पासून स्टार्ट झाली, बरोबर आहे. तर पहा काय म्हणले डेफिनेशनमध्ये, पहा तर डायरेक्टेड अँगल मीन्स कन्सिडर द रे ओ ए rotate it about O till it takes the position OB, then angle so obtained due to the rotation is called directed angle. काय म्हणलेलं आहे, कन्सिडर द रे ओ ए rotates it about O till it takes the position OB, then angle so obtained due to the rotation is called directed angle. तर तुम्हाला काय म्हणलेलं आहे इथं, फर्स्ट जे म्हणलेलं आहे काय म्हणलं पहा, हा रे ओ ए फर्स्ट कन्सिडर करा. रे ओ ए कन्सिडर केल्याच्या नंतर रे ओ एला काय करायचं, तुम्हाला असं रोटेट करायचे आहे अबाउट ओ. रे ओ एला काय करायचं, तुम्हाला रोटेट करायचे आहे अबाउट ओ. कुठंपर्यंत रोटेट करणार, ते पोझिशन येणार नाही, कुठली पोझिशन येणार नाही, रे ओ बीची जोपर्यंत पोझिशन येणार नाही तोपर्यंत तुम्ही त्याला रे ओ एला रोटेट केलात. ओके, रोटेट केल्याच्या नंतर जे काही इथं रोटेशन कव्हर झालंय, रोटेशन जिथं तयार झालेलं आहे, दॅट रोटेशन इज कॉल्ड एज काय, डायरेक्टेड अँगल. दॅट रोटेशन इज कॉल्ड एज काय, डायरेक्टेड अँगल. त्याची डेफिनेशन कसं पाहता येईल पहा, डेफिनेशन द ऑर्डर पेअर ऑफ रेज ओ ए and OB together with the rotation of the ray OA to the position of the ray OB. म्हणजे काय करायचं, तुम्हाला ऑर्डर पेअर घ्यायचे आहे. काय करायचे आहे, ऑर्डर पेअर घ्यायचे आहे. पहा ऑर्डर पेअर, तर मी इथे ऑर्डर पेअर घेतलं सेपरेट. हे ओ, हे रे ओ ए आणि हे रे ओ बी घेतलं, रे ओ ए आणि रे ओ बी. तिथं काय म्हणलंय, ऑर्डर पेअर द ऑर्डर पेअर ऑफ रे ओ ए अँड ओ बी घेतलं. आता ऑर्डर पेअर सगळ्यांना माहिती आहे, आपण कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये पाहिलं होतं. एक्स कॉमा वाय हे काय आहे, ऑर्डर पेअर आहे कोऑर्डिनेटची, बरोबर आहे. एक्स कॉमा वाय हे काय, ऑर्डर पेअर आहे. तसं आपल्याला ऑर्डर पेअर इम्पॉर्टंट आहे. जसं इथं ऑर्डर पेअरमध्ये तुम्हाला सांगायचं म्हणलं तर 4,3 इज नॉट इक्वल टू काय असणार आहे, ते 3,4 असणार आहे. तर हे ऑर्डर पेअर इक्वल नाही आहे, म्हणजे ऑर्डर हे मस्ट आहे. म्हणजे 4 हे फर्स्ट प्लेसला आहे आणि 3 सेकंड प्लेसला आहे. ओके, ऑर्डर कसं आहे, मस्ट आहे. तर ऑर्डर ही इक्वल आहे का, इक्वल नाही आहे. म्हणजे ऑर्डर जर तुम्ही पाहिला जॉमेट्रीमध्ये, कोऑर्डिनेट जॉमेट्री हा तुम्हाला 10th ला होता चॅप्टर, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिला होतात की जर समजा तुम्हाला हे डिनोट करायचं असेल ऑर्डर 4,3, तर तुम्ही ग्राफ पेपरवर डिनोट करून हे शो करू शकता की 4,3 इज नॉट इक्वल टू 3,4. म्हणजे ऑर्डर हे मस्ट आहे. म्हणून ऑर्डर पेअर घेतल्या फर्स्ट. ऑर्डर पेअर घेतल्याच्या नंतर ऑर्डर पेअर काय घेतलं आपण, रे ओ ए आणि रे ओ बी घेतलेला आहे. ऑर्डर पेअर काय घेतलं, रे ओ ए अँड रे ओ बी टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओ बी. तर रे ओ ए आणि रे ओ बी घेतल्याच्या नंतर काय करायचं आपल्याला, तर टुगेदर विथ द रोटेशन ऑफ द रे, म्हणजे रे ओ एला काय करायचे आपल्याला, रोटेट करायचे. रोटेशन ऑफ द रे ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओ बी. रोटेशन ऑफ द रे ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओ बी. रोटेशन ऑफ द रे ओ ए टू द पोझिशन ऑफ द रे ओ बी. दॅट रोटेशन इज कॉल्ड एज काय, डायरेक्टेड अँगल ए ओ बी. डायरेक्टेड अँगल काय, ए ओ बी. तर आता हा रे ओ ए जो आहे, रे ओ ए इज कॉल्ड एज काय, इनिशियल रे, किंवा त्याला इनिशियल आर्म म्हणू शकता तुम्ही, इनिशियल आर्म. आणि रे ओ बी इज कॉल्ड एज काय, टर्मिनल आर्म. ह्याला काय म्हणू शकता तुम्ही, टर्मिनल आर्म म्हणू शकता, टर्मिनल आर्म. राईट. इथं कुठला अँगल तयार झाला, मग डायरेक्टेड अँगल ए ओ बी तयार झालेला आहे. डायरेक्टेड अँगल ए ओ बी. तर इनिशियल आर्म काय आहे, ओ ए. टर्मिनल आर्म काय आहे, ओ बी. तिथे डायरेक्ट अँगल जो फॉर्म झालेला आहे, डायरेक्टेड अँगल ए ओ बी. ओके, दुसऱ्या घेतलं आपण इथं बी,
हे ए, ओ बी इथं काय आहे, इनिशियल रे आहे, इनिशियल आर्म म्हणू शकतो तुम्ही, इनिशियल आर्म. ओ ए काय आहे, टर्मिनल आर्म आहे, टर्मिनल आर्म, टर्मिनल आर्म. तिथं जो डायरेक्टेड अँगल तयार होणार आहे, फॉर्म होणार आहे डायरेक्टेड अँगल, कसा होणार आहे, डायरेक्टेड अँगल हे बी ओ ए होणार आहे. डायरेक्टेड अँगल काय होणार आहे, बी ओ ए, डायरेक्टेड अँगल बी ओ ए. त्याच्यानंतर आपल्याला आता हे जे रोटेशन आहे, हे रोटेशन कसं आहे, अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. कसं आहे रोटेशन, हे अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. आणि हे रोटेशन कसं आहे, हे क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. ओके, हे रोटेशन कसं असणार आहे, क्लॉकवाईज डायरेक्शन आहे, डायरेक्शनमध्ये असणार आहे. तर आता इथं जे रोटेशन आहे हे कुणाचं रोटेशन आहे, इनिशियल रेचं रोटेशन आहे. इफ द रोटेशन ऑफ द इनिशियल रे is anti-clockwise, then the measured angle will be काय, पॉझिटिव्ह. हा जो अँगल असणार आहे तो पॉझिटिव्ह असणार आहे इथं. ओके, ज्यावेळेस इफ द इनिशियल रे रोटेट क्लॉकवाईज डायरेक्शन, रोटेट्स क्लॉकवाईज डायरेक्शन, then the angle is निगेटिव्ह. अँगल कसा असणार आहे, तो निगेटिव्ह असणार आहे. ओके, अँगल कसा असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. आता इथं अँगल ए ओ बी इज नॉट इक्वल टू काय म्हणू शकतो तुम्ही, अँगल डायरेक्टेड अँगल बी ओ ए. तर इक्वल नाही आहे. इक्वल कशामुळे नाही आहे, मला सांगा, इक्वल का नाही. का इथं जो आपण जे टू रे आपल्याला कन्सिडर करायचे ते रे ओ ए टू रे ओ बी असणार आहे. ओके, हा असणार आहे रे ओ ए टू रे ओ बी, म्हणजेच हे नॉट इक्वल टू असणार आहे कुणासोबत, रे हे ओ बी टू ओ ए, हे नॉट इक्वल आहेत. हे हे ऑर्डर पेअर जे आहेत, कुणाचे ऑर्डर पेअर्स, रे ओ ए आणि रे ओ बी, आणि रे ओ बी टू रे ओ ए, हे जे ऑर्डर पेअर्स आहेत हे दोन्ही ऑर्डर पेअर कसे आहेत, इक्वल नाहीत. तर दोन्ही ऑर्डर पेअर्स असं इक्वल नसतील तर त्यावेळेस हे दोन्ही अँगल पण कसे असणार आहेत, इक्वल राहणार नाहीत. म्हणजे अँगल ए ओ बी, डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज नॉट इक्वल टू काय, डायरेक्टेड अँगल बी ओ ए, इज नॉट इक्वल टू काय, डायरेक्टेड अँगल बी ओ ए. आता इथं ह्याची डायरेक्शन कशी आहे पहा, ही जी डायरेक्शन आहे ती कशी असणार आहे, रे ओ ए टू रे ओ बी आहे, म्हणून इथे डायरेक्ट अँगल काय तयार झाला, ए ओ बी तयार झाला. ओ ए टू ओ बी, इथं काय, ओ बी टू ओ ए, म्हणजे काय, हे जे अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ द रोटेशन हे कसं असणार आहे, सेम, बट डायरेक्शन कशी आहे, डिफरंट आहे. म्हणजे आता ही निगेटिव्ह साईन जे आहे, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द अपोजिट इन डायरेक्शन. अपोजिट इन डायरेक्शन मीन्स काय, हा जो थीटा आहे, थीटा ज्या अँगलचा, हे जे जो अँगल आहे तो अँगल कसा असणार आहे, तो अपोजिट असणार आहे. त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, अपोजिट असणार आहे. आता हा अँगल निगेटिव्ह घेतला, हा पॉझिटिव्ह घेतला, त्याची डायरेक्शन आणि ह्याची डायरेक्शन कशी आहे, डिफरंट आहे. डिफरंट आहे म्हणजे काय, हे पॉझिटिव्ह अँगल घेतलं म्हणजे काय, ह्याचं जे डायरेक्शन आहे ह्या अँगलची, हे इनिशियल रे हे कसं रोटेट करणार आहे, इनिशियल रे रोटेट अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन, देन द अँगल इज पॉझिटिव्ह. हे इनिशियल रे जो आहे रोटेट क्लॉकवाईज डायरेक्शन, देन द अँगल इज निगेटिव्ह. तर नेक्स्ट जे आहे हे ओ मीन्स काय, ओ इज द व्हर्टेक्स ऑफ द अँगल. तर ओला काय म्हणायचं आपण, व्हर्टेक्स असं म्हणायचं. आता व्हर्टेक्स तुम्हाला माहिती आहे, जर तुम्ही जॉमेट्रीमध्ये ट्रायंगलचे व्हर्टेक्स पाहिलेत तर ट्रायंगलचे व्हर्टेक्स ए बी सी होते, बरोबर आहे. इथं काय असणार आहे, मग ओ असणार आहे. ओ कशामुळे असणार आहे, कारण हा दोन्ही जे टू रेज आहेत त्या टू रेजचा हा कॉमन पॉईंट आहे. ह्या कॉमन पॉईंटला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स असं म्हणतो. काय म्हणतो त्याला, व्हर्टेक्स असं म्हणतो. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, व्हर्टेक्स म्हणतो. तर हे आपलं जो कन्सेप्ट आहे तो आहे डायरेक्टेड अँगल. ह्या डायरेक्टेड अँगलचा हा काय कन्सेप्ट आहे.
तर याच्यामध्ये जे काही अमाऊंट आहे, अमाऊंट ऑफ रोटेशन हे सेम असते, बट त्याची डायरेक्शन कशी असणार आहे, डिफरंट असणार आहे. इथं समजा मी 30 डिग्री घेतलं तर तिथं पण किती असणार आहे, -30 असणार आहे. त्याचं जे अमाऊंट ऑफ रोटेशन असणार आहे, हे अमाऊंट रोटेशन जे कव्हर झालेलं आहे ते सेम असणार आहे, फक्त डायरेक्शन कशी असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. ओके, तर हा कन्सेप्ट आपण इथं पाहिलो. तर पहा एक वेळेस, तर आत्ता आपण पाहिलं डायरेक्टेड अँगल पाहिलं. आता आपल्याला नेक्स्ट पाहायचं आहे झिरो अँगल. ओके, डायरेक्टेड अँगलचे टाईप समजा. आता झिरो अँगल, नेक्स्ट आहे स्ट्रेट अँगल. तर फर्स्ट आपण झिरो अँगलबद्दल पाहूत. तर झिरो अँगल काय सांगते पहा, इफ द अमाऊंट ऑफ द रोटेशन ऑफ द रे ओ ए अबाउट ओ इज झिरो, देन द डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड झिरो अँगल. द डायरेक्टेड अँगल इज कॉल्ड एज काय, झिरो अँगल. तर काय म्हणलं पहा, तिथं आपण रे कन्सिडर केले. किती रे कन्सिडर केले, 2 रेज. तर फर्स्ट इथं रे ओ ए आणि रे ओ बी कन्सिडर केलं. रे ओ ए आणि रे ओ बी. तिथं आता झिरो अँगल जो आहे तो कसा फॉर्म होणार आहे, द अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द रे ओ ए अबाउट ओ इज झिरो. तर आता हे रे ओ ए जे रोटेट, आपण रे कुणाला रोटेट करतो, आपण अँगल फॉर्म होण्यासाठी रे ओ एला. तर इनिशियल रे काय आहे, आपल्या डायरेक्टेड अँगलमध्ये इनिशियल रे होता तो रे ओ ए होता, आणि टर्मिनल रे काय होता, रे ओ बी. म्हणजे इनिशियल रे काय आहे, इनिशियल रे इथं काय आहे, ओ ए. तर ओ एला काय करतो आपण, रोटेट करत होतो. जे काही रोटेशन आहे, अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द रे ओ ए अबाउट ओ, म्हणजे ओला कन्सिडर केल्याचे, ओला कन्सिडर करून आपण काय रोटेट करतो, रे ओ ए रोटेट करतो. काय रोटेट करतो आपण, रे ओ ए रोटेट करतो. तर ते जे रोटेशन असणार आहे ते रोटेशन कसं असणार आहे, झिरो असणार आहे. अमाऊंट ऑफ द रोटेशन ऑफ द रे ओ ए कसं असणार आहे, ते झिरो असणार आहे. झिरो असणार आहे म्हणजे काय, रे ओ ए आणि रे ओ बी हे कसे कोइन्साइड आहेत. म्हणजे रे ओ ए आणि रे ओ बी कशी कोइन्साइड. कोइन्साइड मीन्स एकाच लाईनवर आहेत, त्याला आपण कोइन्साइड असं म्हणतो. ओके, तिथं जो अँगल असणार आहे डायरेक्टेड मेजर्ड, इथं पहा मेजर्ड डायरेक्टेड अँगल ए ओ बी इज इक्वल टू काय असणार, ते 0 डिग्री असणार आहे. इथं काय असणार आहे, 0 डिग्री. तर सिंपल आहे, जो ओ ए आहे तो काय, अमाऊंट ऑफ रोटेशन जे आहे, म्हणजे ते रोटेट झालं नाही. ओके, त्याचं अमाऊंट ऑफ रोटेशन जे आहे ते कसं आहे, 0 आहे. म्हणजे त्यावेळेस जो अँगल फॉर्म होणार आहे, सो अँगल इज ऑप्टेन्ड अँगल, दॅट अँगल्स इज कॉल्ड एज काय, झिरो अँगल. ओके, झिरो अँगल. इथं काय असणार आहे पहा, हिअर आपला असं म्हणता येईल, रे ओ ए अँड ओ बी, रे ओ ए अँड ओ बी विल कोइन्साइड. विल कोइन्साइड म्हणजे ते कसे आहेत, कोइन्साइड्स आहेत. कोइन्साइड मीन्स एका लाईनवर आहेत, एकमेकावर आहेत. ओके, तर आपण कोइन्साइड म्हणतो. त्यावेळेस काय होतो, हा झिरो अँगल फॉर्म होणार आहे. नंतर झिरो अँगलच्या नंतर हे स्ट्रेट अँगल. स्ट्रेट अँगल कुणाला म्हणायचं, तर स्ट्रेट अँगल मीन्स इफ द इनिशियल रे ओ ए अँड टर्मिनल रे ओ बी आर अपोजिट रेज. जे 2 रेज आहेत आपण जे कन्सिडर करणार आहोत डायरेक्टेड अँगल फॉर्म करण्यासाठी, काय करणार आहोत आपण. आता समजा हा मी कन्सिडर केला, हा इथं ओ, हा रे ओ ए आणि हा रे ओ बी आहे. हा रे ओ ए इनिशियल रे आहे, हा रे ओ बी हा टर्मिनल रे आहे. तर इथं अँगल, डायरेक्टेड अँगलमध्ये इनिशियल रे जो आहे तो काय करत असतो, असं रोटेट करत असतो, असं रोटेट करणार आहे. ओके, असा काय करतो असतो, रोटेट करत असतो. जे रोटेट केल्याच्या नंतर आता रे ओ बी हा काय आहे, टर्मिनल रे आहे. मग हा रे ओ बी हा रे ओ एच्या कुठल्या पोझिशन आला पाहिजे, पोझिशन ऑफ द रे ओ बी
त्याच्या अपोजिटमध्ये आला पाहिजे. कोणाच्या? रे ओ एच्या हा रे ओ बी अपोजिटमध्ये आला पाहिजे. ज्यावेळेस रे ओ एच्या ओ बी अपोजिटमध्ये येईल त्यावेळेस इथं जो अँगल फॉर्म होणार आहे तो अँगल किती असणार आहे? स्ट्रेट अँगल म्हणतो त्याला काय म्हणतो आपण? स्ट्रेट अँगल. तर स्ट्रेट अँगल मीन्स 180 डिग्री असते. त्याला स्ट्रेट अँगल म्हणा किंवा 180 डिग्री अँगल असं म्हणू शकतो आपण. 180 डिग्री अँगल असं म्हणू शकतो. जसं ना मी आता याची डायरेक्शन जर चेंज केली समजा तर असं किती काय असणार आहे? असं हे -180 डिग्री असणार. -180 डिग्री. तर एवढं सिंपल आहे. स्ट्रेट अँगल मीन्स इफ द इनिशियल रे ओ ए अँड टर्मिनल रे ओ बी आर अपोजिट रेज किंवा इनिशियल रे ओ ए अँड टर्मिनल रे ओ बी आर इन अपोजिट इन डायरेक्शन असे म्हणू शकतो तुम्ही किंवा आर अपोजिट रेज देन द डायरेक्टेड अँगल सो फॉर्म इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. म्हणजे रे ओ ए आणि रे ओ बी हे कसे असणार आहेत? आर इन अपोजिट डायरेक्शन असणार आहेत. आर इन अपोजिट डायरेक्शन. तिथं जो डायरेक्टेड अँगल फॉर्म होणार आहे तर त्या डायरेक्टेड अँगलला आपण 180 डिग्री अँगल असं म्हणतो. तर 180 डिग्री अँगल असं म्हणतो आपण. ठीक आहे. तर 180 डिग्री अँगललाच आपण स्ट्रेट अँगल पण म्हणतो. स्ट्रेट अँगल त्याच्यामध्ये त्याला आपण हाफ अँगल पण म्हणू. हाफ कंप्लीट रोटेशन अँगल असं पण म्हणतो आपण. काय म्हणतो त्याला? हाफ अँगल कंप्लीट रोटेशन. म्हणजे जे कंप्लीट रोटेशनच्या हाफ असणार आहे. तर कंप्लीट रोटेशन जो अँगल आहे तो किती असणार आहे? मग 360 डिग्री असणार आहे. त्याबद्दल सुद्धा पाहूत आपण. तो कंप्लीट जे रोटेशन असणार आहे आता हे हाफ रोटेशन आहे बरोबर आहे. म्हणून ह्याला काय दाखवलं इथं? 180 डिग्री सांगितलं आहे. तर कंप्लीट रोटेशन घेतलं आपण तर त्यावेळेस ते 360 डिग्री होते. तर 360च्या हे काय आहे? हाफ आहे. ठीक आहे. तर हे स्ट्रेट अँगल झालं. तर स्ट्रेट अँगल सिंपल आहे. इफ द इनिशियल रे ओ ए अँड टर्मिनल रे ओ बी आर अपोजिट रेज देन द डायरेक्टेड अँगल सो फॉर्म्ड इज कॉल्ड स्ट्रेट अँगल. सिंपल काय लक्षात ठेवायचं तुम्हाला? इथं ओ जो आहे हो ओ काय आहे? वर्टेक्स ऑफ द अँगल. ओ काय आहे? वर्टेक्स ऑफ द अँगल. तर रे ओ ए आहे इनिशियल रे आणि हा रे ओ बी टर्मिनल रे आहे. तर दोन्ही रेज कसे आर इन अपोजिट इन डायरेक्शन. तर त्यावेळेस इथं जो डायरेक्टेड अँगल तयार होणार आहे तो डायरेक्टेड अँगल कसा असणार आहे? स्ट्रेट अँगल असणार आहे. त्या डायरेक्टेड अँगलला आपण काय म्हणतो? स्ट्रेट अँगल और 180 डिग्री अँगल. त्याला काय म्हणायचं मग? स्ट्रेट अँगल और काय? 180 डिग्री अँगल. तर हे 2 कन्सेप्ट जे आहेत ते पहा एक वेळेस. तर नेक्स्ट ह्याच्यामध्ये आपलं नेक्स्ट टाईप आहे को टर्मिनल अँगल. तर को टर्मिनल अँगल्स आपण व्हॉट इज अ को टर्मिनल अँगल. तर को टर्मिनल अँगलमध्ये तर फर्स्ट पहा ही जी डेफिनेशन दिलेली आहे द डायरेक्टेड अँगल्स ऑफ डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन हॅविंग द सेम पोझिशन ऑफ इनिशियल रे अँड टर्मिनल रेज आर कॉल्ड co-terminal angles. The co-terminal angles means काय? The directed angles of different amount of rotation. Directed angles of different amount of rotation. तिथं पहा आता त्याच्या अगोदर मी तुम्हाला कंप्लीट रोटेशन अँगल हे कंप्लीट रोटेशन कसं असणार आहे? समजा मी एक्झाम्पलमध्ये असं घेतलं समजा इथे एक अँगल घेतला असा थीटा. हा ए इनिशियल रे ओ ए हा टर्मिनल रे ओ बी. तिथं हा इनिशियल रे जो आहे हा रोटेट केला. कसं रोटेट केला मी? हे अबाउट हे जो हा जो वर्टेक्स आहे ह्या वर्टेक्ससोबत का केला? अबाउट वर्टेक्सला कन्सिडर करून मी असं रोटेट केला. ज्यावेळेस मी रोटेट केलं म्हणजे वन कंप्लीट रोटेशन केव्हा होऊ शकते? ज्यावेळेस इनिशियल रे अँड टर्मिनल रे हे कसे असतात? ज्यावेळेस इनिशियल रेला मी रोटेट केल्याच्या नंतर ते सेम पोझिशनला येतं आहे. इनिशियल रो जो येणार आहे समजा तो काय येईल? सेम पोझिशनला येईल. सेम पोझिशनला आल्याच्या नंतर
सेम पोझिशन आल्याच्या नंतर काय होणार आहे, इथं जो अँगल फॉर्म होणार आहे दॅट अँगल इज कॉल्ड कंप्लीट रोटेशन अँगल किंवा वन रोटेशन अँगल. तर त्यावेळेस किती अँगल तयार होईल मग, 360 डिग्री तयार होईल. बरोबर आहे, 360 डिग्री. वन कंप्लीट रोटेशन इज अ 360 डिग्री अँगल. वन कंप्लीट रोटेशन इज अ 360 डिग्री अँगल. तर तुम्हाला मी लास्ट ह्याच्यामध्ये सांगितलं होतं, जर 360 डिग्रीच्या जर मी हाफ केलं तर काय तयार होणार आहे, 180 डिग्री अँगल तयार होणार आहे. तर 180 डिग्री अँगल म्हणजेच आपण स्ट्रेट अँगल हाफ कन्सेप्ट पाहिला आहे. बरोबर आहे. तर नेक्स्ट आपला जो पाहायचा आहे तो को टर्मिनल अँगल पाहायचा आहे. को टर्मिनल अँगलचा कन्सेप्ट जो आहे तो काय म्हणलेला आहे, डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द अँगल्स. डिफरंट अमाऊंट ऑफ रोटेशन ऑफ द अँगल्स म्हणजे काय, आता हे 2 अँगल्स आपण इथं घेतले समजा, तर फर्स्ट जो अँगल आहे समजा तो कुठला अँगल आहे, हे 50 डिग्री अँगल आहे. कुठला अँगल आहे, 50 डिग्री अँगल आहे. तर रे ओ ए टू रे ओ बी जे काही अमाऊंट ऑफ रोटेशन आहे ते किती घेतलं आपण, 50 डिग्री घेतलं. 50 डिग्री घेतल्याच्या नंतर काय करायचं, रे ओ एला रोटेट करा. कसं रोटेट करणार तुम्ही, कंप्लीट रोटेशन घ्या आणि पूर्ण कुठं आली पाहिजे, ते रे ओ बीच्या पोझिशनला घेतलं पाहिजे, रिपीट. म्हणजे कसं होईल मग, बाबा वन कंप्लीट रोटेशन म्हणजे किती येणार आहे ते अँगल, वन कंप्लीट रोटेशन मीन्स 360 डिग्री येईल. 360 प्लस अगेन 50 जावा, म्हणजे 50 घ्या पूर्ण. तर 50 जर ॲड केलं मध्ये 360 मध्ये तर 410 येईल. म्हणजे फर्स्ट जो अँगल आहे तो 50 डिग्री आहे. सेकंड ज्यावेळेस मी वन कंप्लीट रोटेशन घेतल्याच्या नंतर वन कंप्लीट रोटेशन घेऊन पुढे काय केलं मी आणि सेम घेतलं, म्हणजे दुसरा आता बघा 410 डिग्रीचा जो इनिशियल रे आहे तो इनिशियल रे काय आहे, ओ एचा आहे. बरोबर आहे. आपण स्टार्ट कुठून केलं, रे ओ ए पासून. हे कंप्लीट घेऊन पुन्हा एंड कुठं केलं आहे आपण, रे ओ बीला एंड केलेलं आहे. म्हणजे काय, ह्याचा टर्मिनल रे काय आहे, ओ बी आहे. म्हणजे 50 डिग्रीचा इनिशियल रे काय आहे, ओ ए आहे. टर्मिनल रे काय आहे, ओ बी आहे. तर 410 डिग्री जे आहे हे 410 डिग्रीचा इनिशियल रे काय आहे, ओ ए आहे. मी रोटेट केल्याच्या नंतर पुन्हा अगेन काय रे ओ बी पर्यंत रोटेट केलेला. हा अँगल रे ओ ए जो आहे तो असं रोटेट केलं पूर्ण आणि रे ओ बी पर्यंत रोटेट केलं. तर त्यावेळेस हा किती अँगल फॉर्म होणार आहे, 410 डिग्री हा अँगल फॉर्म होणार आहे. तर 50 डिग्री आणि 410 डिग्री आर अ को टर्मिनल अँगल्स. कशामुळे को टर्मिनल, ह्याचं जे अमाऊंट ऑफ रोटेशन आहे दोन्ही अँगलचं हे कसं आहे, डिफरंट आहे. अमाऊंट ऑफ रोटेशन डिफरंट आहे, बट काय आहे, ह्याचं इनिशियल रे आणि टर्मिनल रे कसे आहेत, सेम. इनिशियल रे अँड टर्मिनल रे हॅव अ सेम. याचा अमाऊंट ऑफ रोटेशन कसं असणार आहे, डिफरंट असणार आहे. पण इनिशियल रे आणि टर्मिनल रे कसे असणार आहेत, सेम असणार आहेत ते दोन्ही अँगलचे. तर त्यावेळेस त्याला काय म्हणू शकतो आपण, द 2 अँगल्स आर कॉल्ड ॲज काय, को टर्मिनल अँगल्स. 2 अँगल्स आर कॉल्ड ॲज काय, को टर्मिनल अँगल्स. दुसरा अँगल घेतला मी आणखी एक, असा घेतला. हे आता आपण काय केलं, अँटी क्लॉकवाईजने घेतलं ना, मी असा घेतला समजा, असा घेतला. ह्याची डायरेक्शन कशी आहे, ह्या अँगलची क्लॉकवाईज डायरेक्शन आहे. क्लॉकवाईज डायरेक्शन ज्या असेल समजा तर किती राहू शकते, मध्ये निगेटिव्ह राहते ना, मायनस अँगल कसा असतो, मायनस असतो. म्हणजे मायनस हे वन कंप्लीट रोटेशन किती असणार आहे, 360 डिग्री असणार आहे. वन कंप्लीट रोटेशन इज अ 360 डिग्री अँगल. त्याच्यामधून मी समजा 50 डिग्री जर मायनस केलं तर किती असणार हे अँगल, मायनस 310 डिग्री राहील. मग मायनस 310 डिग्री आणि 50 डिग्री आर कॉल्ड आहे. ह्याचा पण इनिशियल रे ओ ए आहे, टर्मिनल रे काय ओ बी आहे. म्हणजे अमाऊंट ऑफ रोटेशन डिफरंट आहे, सेम काय आहे, इनिशियल रे अँड टर्मिनल रे आर द सेम. दोन्हीचं पण इनिशियल रे अँड टर्मिनल रे कसे सेम. आता को टर्मिनलचं मिनिंग काय होणार आहे, कॉमन. दोन्ही अँगलचे कॉमन असणार आहे. काय कॉमन असणार आहे, इनिशियल रे दोन्ही अँगलचा पण कॉमन असणार आहे आणि टर्मिनल रे दोन्ही अँगलचा पण कॉमन असणार आहे. मला आता जर समजा आपल्याला आयडेंटिफाय करायचं असेल तर 2 अँगल्स हे को टर्मिनल आहेत केव्हा आहेत, तर त्याला सिंपल आपण ट्रिकनुसार लक्षात ठेवू शकतो. ट्रिक काय सांगते, इफ द 2 डायरेक्टेड अँगल आर को टर्मिनल अँगल्स देन द डिफरन्स बिटवीन द मेजर्स ऑफ these 2 डायरेक्टेड अँगल इज अन इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री.
म्हणजे जे टू कोटर्मिनल अँगल्स आहेत असं आपण केव्हा म्हणू शकतो, ज्यावेळेस या दोन्ही अँगलचा डिफरन्स, त्याचं जे मेजरमेंट जे आहे अँगलचं, त्यांचं जे डिफरन्स असणार आहे ते डिफरन्स काय असणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. म्हणजे त्या दोन्ही अँगलचा जो तुम्ही डिफरन्स घेतलात, डिफरन्स घेतल्याच्या नंतर ते काय दाखवत आहे, 360 डिग्री दाखवत आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. आता पहा एक्झाम्पल पहा, तर इथंच एक्झाम्पल जे वरी दिलेत हे 410 डिग्री मायनस डिफरन्स म्हणले तुम्हाला हे 50 डिग्री, हे किती होईल, हे दोघांचं सबट्रॅक्शन किती होणार आहे, 410 डिग्री मायनस काय 50 डिग्री, तर काय होईल सबट्रॅक्शन दोघांचं, टू अँगलचं सबट्रॅक्शन काय होणार आहे, हे 360 डिग्री होणार आहे. 360 डिग्री हे काय आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 मीन्स 1 इंटू 360, 2 इंटू 360, 3 इंटू 360 असा त्याचा डिफरन्स आला पाहिजे. त्यावेळेस आपण काय म्हणू शकतो, 410 डिग्री कॉमा 50 डिग्री आर कोटर्मिनल अँगल्स. आर काय, कोटर्मिनल अँगल्स. दुसरं एक्झाम्पल घ्या तुम्ही, समजा मी 50 डिग्री घेतलं मायनस हे मायनस 310 डिग्री, तर काय होईल पहा, हे 50 डिग्री प्लस हे मायनस मायनस काय प्लस 310 डिग्री, तर हे काय होणार आहे, ह्याची सम जर केलीत तुम्ही तर 360 डिग्री होईल. हे 360 डिग्री हे काय आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री म्हणजे मल्टिपलमध्ये आहे, कशाच्या, इंटिजरच्या. ओके, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. तर त्यावेळेस आपण त्या टू अँगल्सला काय म्हणू शकतो, टू अँगल्स आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. टू अँगल्स आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. ओके, तर ह्या अशा टाईपमध्ये ह्या ट्रिकनुसार तुम्ही ते लक्षात ठेवू शकता, जे गिवन अँगल्स आहेत ते कोटर्मिनल आहेत का नाही, केव्हा असतील, ज्यावेळेस त्यांचा डिफरन्स हे काय असणार आहे, इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री राहील. तर त्यावेळेस आपण सांगू शकतो जे गिवन अँगल्स आहेत आर कॉल्ड ॲज कोटर्मिनल अँगल्स. तर हा जो कन्सेप्ट आहे, अगेन आपण मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये हा क्वेश्चन रिपीट कन्सेप्ट येईल, त्यावेळेस तुम्हाला नंबर ऑफ क्वेश्चन घेऊन हा कन्सेप्ट आणखी क्लिअर केला जाईल. ओके.